वाटते तितके सोपे नव्हे या महामार्गावरून प्रवास करणे. होय, खूप कठीण प्रवास होतो या मार्गावरनं जेव्हा आपण प्रवासाला निघतो. हा मार्ग म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग आणि प्रवासाचा जो टप्पा आहे वडपे ते वडपेची टेकडी, साधारणतः 1 किलोमीटरचा हा टप्पा तुम्ही पाहू शकता. या महामार्गावर रस्ता कसा आहे, अर्धा डांबरीकरणाचा आणि बाजूला मातीचा, आणि दोन्ही रस्त्यांमध्ये समान असा काही भाग ना काही भाग खालती आहे, मातीचा भाग जो डांबरीकरण तो वरती आहे. ज्यामुळे अनेकदा या डांबरी रस्त्यावरनं जेव्हा वाहतूक कोंडी लागते तेव्हा या मातीच्या रस्त्यावर उतरताना गाड्या पलटी होतात. मोठे मोठे कंटेनर देखील या ठिकाणी पलटी झालेले. एवढा मोठा गॅप या मुख्य डांबरीकरणाच्या रस्त्याचा आणि या मातीच्या रस्त्याच्या मध्ये आहे. याबाबत मी ज्यावेळी ते कंटेनर पलटी झाले होते त्यावेळेस जे व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये देखील दाखवले होते. मुख्य रस्ता आणि या मातीच्या रस्त्याच्या मध्ये असलेला बराच मोठा गॅप, ज्यामुळे गाडींचे जे टायर आहे ते घसरतात. इथे आजूबाजूवाले जे ढाबेवाले हॉटेल्सवाले त्यांनी इथे उतरण आहे त्यांच्या इथे जाण्याकरता तिथे गाड्या पलटी होणे म्हणून त्यांनी आपापल्या ढाब्यांच्या समोर आपल्या हॉटेलच्या समोर थोडीफार माती टाकून काही जणांनी सिमेंट कॉन्क्रीट करून रस्त्यांची जी ती लेवल एकसारखे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामुळे या ठिकाणाहून जे वाहने जातात ज्यांना समृद्धी महामार्गाला जावे लागते किंवा इतरत्र कुठे जावे लागते ते सर्व या ठिकाणी जे हॉटेल्स आहेत जे ढाबे आहेत इथे नाश्ता करता थांबतात. आणि ते नाश्ता करता थांबल्यावर त्यांच्या गाड्या जेव्हा अशा मुख्य रस्त्यावरनं ढाब्याकडे किंवा हॉटेलकडे येताना त्यांचे टायर घसरून येत म्हणून डांबरीकरणाचा रस्ता आणि या मातीचा रस्ता यांच्यामधला जो गॅप आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे जेव्हा वाहतूक कोंडी लागते तेव्हा मुख्य मार्ग सोडून मुख्य रस्ता सोडून कशा प्रकारे या धूळ मातीच्या रस्त्यातनं प्रवास करावा लागतो. आणि गाडी तुम्ही पाहू शकता मुख्य रस्ता आणि मातीचा रस्ता यांच्यामधनं, आणि इथे तुम्ही सिमेंटचा रस्ता देखील पाहू शकता ज्यांनी आपल्या ढाब्याकडे येण्याकरता वाहनांना रस्ता बनवलेला आहे. याबाबत मी पुन्हा एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपेची टेकडीपर्यंतचा जो मार्ग आहे त्यामध्ये मुख्य रस्ता आणि हा मातीचा रस्ता याच्यामध्ये असलेला जो गॅप आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेल. हा रस्ता माझ्यासाठी रोजचा प्रवास आहे, कारण याच मार्गाने मला जॉबला जावे लागते आणि कामाला जाताना मी या मार्गाने जाताना अनेक गाड्या या अशा रस्त्यांमुळे पलटी झालेल्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बघा कशा गाड्या जराही समान रस्त्यामुळे जर का चुकून एखाद्या गाडीचा बॅलन्स बिघडला तर कुठलीही मोठी दुर्घटना घडू शकते. आता हा जो टेम्पो हा बघा मुख्य रस्त्यावर जाताना त्याला बॅलन्स बघा, हे बघा
आणि छोट्या गाड्यात त्यांना तर मुख्य मार्गावरनं हा मेन रस्ता आहे, मेन रस्त्यावरून जायला चान्सेस मिळत नाही. अशा प्रकारच्या वडपे ते वडपे टेकडीपर्यंतचा रस्ता, मुख्य रस्ता दोन बाजूचा रस्ता तुम्हाला दिसत असेल किती भयानक येते. असो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की नमूद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, हाईप करायला देखील विसरू नका. सतत नवीन नवीन रोड अपडेट खास आपल्यासाठी आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल आपली मराठी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.